नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या रिटायरमेंट प्लॅनिंग संबंधी व्हिडिओमध्ये। आपलं म्हातारपण सोनेरी करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजनाची गरज असते। निवृत्तीनंतर आपल्याला लागणाऱ्या आर्थिक सुरक्षेची खात्री मिळवण्यासाठी ॲन्युटी प्लॅन महत्त्वाची भूमिका बजावतात। आज आपण म्हातारपणाची सोनेरी काठी म्हणजेच ॲन्युटी प्लॅन्स, त्यांचे प्रकार आणि निवृत्ती पेन्शन योजनांसंबंधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। वाढत्या वयोमानात आपले उत्पन्न कमी होऊ शकते, पण खर्च कधीच कमी होत नाही। अशा वेळी ॲन्युटी प्लॅन म्हणजे आर्थिक सुरक्षिततेचा एक महत्त्वाचा आधार ठरू शकतो। या प्लॅन्समधून आपल्याला ठराविक काळानंतर नियमित उत्पन्न मिळत राहते, जे आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यात स्थिरता आणि आत्मनिर्भरता देऊ शकते। आता आपण ॲन्युटी प्लॅन्सची दोन मुख्य स्वरूप, डिफर्ड ॲन्युटी आणि इमिजिएट ॲन्युटी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तसेच कसे आणि कुठे पैसे गुंतवावेत हे देखील समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया या महत्त्वपूर्ण आर्थिक चर्चेची। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओत आपण काय पाहणार आहोत तर आपण ॲन्युटी प्लॅन निवडताना कोणते आर्थिक घटक विचारात घेतले पाहिजे, डिफर्ड आणि इमिजिएट ॲन्युटी प्लॅन्समधील मुख्य फरक काय आहेत आणि आपल्या गरजेनुसार योग्य योजना आपण कशी निवडाल, निवृत्तीनंतरच्या आर्थिक स्थैर्यासाठी नियमित पैसे भरण्याचे कोणते पर्याय सर्वात योग्य आहेत, ॲन्युटी प्लॅन्समध्ये गुंतवणूक केल्यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्यात कोणत्या आर्थिक फायद्यांची अपेक्षा करता येईल, निवृत्ती पेन्शन प्लॅन निवडताना तुमच्या आर्थिक ध्येयासाठी योग्य पद्धत कशी ठरवाल। मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना। ॲन्युटी ही मूळ स्वरूपात निवृत्तीच्या नियोजनासाठी एक प्रकारचे पेन्शन प्लॅन आहे। हा गुंतवणुकीचा एक असा पर्याय आहे की ज्यात एका निश्चित रकमेची एकदाच गुंतवणूक करून किंवा निश्चित कालावधीसाठी नियमित गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतर संपूर्ण जीवनादरम्यान किंवा मर्यादित कालावधीपर्यंत नियमित रक्कम ही मिळू शकता। त्यामुळे हे प्रकार जाणून घेणं महत्त्वाचं आहे। ॲन्युटीचे प्रकार कोणते आहेत? भारतात मूळ स्वरूपात ॲन्युटी प्लॅनचे दोन प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे डिफर्ड ॲन्युटी प्लॅन। या प्लॅनच्या अंतर्गत निश्चित कालावधीपर्यंत एका निश्चित रकमेची नियमित गुंतवणूक करावी लागते आणि भांडवल उभे करण्यात येते। त्यानंतर या एकत्रित केलेल्या एकूण रकमेमधून गुंतवणूकदाराला निवृत्तीनंतर दरवर्षी एक ठराविक रक्कम देण्यात येते, जीची पेन्शन म्हणून गणती केली जाऊ शकते। भारतात LIC आणि अनेक खाजगी कंपन्यांद्वारे ऑफर करण्यात येणारे अनेक पेन्शन प्रोडक्ट या प्रकारात असतात। दुसरा प्रकार आहे इमिजिएट ॲन्युटी प्लॅन। या प्लॅनच्या प्रकारामध्ये एकदाच ठराविक रकमेच्या भरण्याने ॲन्युटी मिळते। येथे तुम्ही ठराविक रकमेचा भरणा केल्यानंतर एका महिन्यानंतर किंवा एका वर्षानंतर ॲन्युटी सुरू होते। ॲन्युटी प्लॅनच्या तुलनेत हे प्रोडक्ट भारतात अधिक लोकप्रिय नाही। पैसे भरण्याचे कोणते पर्याय आपल्याला उपलब्ध असतात? गुंतवणूकदाराने कंपनीद्वारे ॲन्युटीचा भरणा करण्यासाठी देण्यात आलेल्या विविध पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा असतो। हे पर्याय आपण पाहूया। पहिला पर्याय आहे खरेदी किमतीचा परतावा केल्याविना आजीवन ॲन्युटी। या पर्यायाच्या अंतर्गत गुंतवणूकदार जिवंत आहे तोपर्यंत पेन्शनची रक्कम मिळत राहते आणि त्यांच्या मृत्यूनंतर ती बंद होते आणि विम्याचे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होते। मुद्दलाची रक्कम कंपनी स्वतःकडे ठेवून घेते। या पर्यायांमध्ये खूपच अधिक चांगली आवक मिळते आणि ते 7 ते 12% असू शकते। वयाच्या कोणत्या वर्षी ॲन्युटी सुरू होते त्याच्यावर या मिळकतीचा आधार असतो। ॲन्युटी सुरू होण्याचे वय जितके अधिक असते तेवढी अधिक ॲन्युटी मिळत राहते। दुसरा प्रकार आहे खरेदी किमतीच्या परताव्यासोबत आजीवन ॲन्युटी। या पर्यायाच्या अंतर्गत गुंतवणूकदार जिवंत असेल तोपर्यंत त्याला पेन्शनची रक्कम मिळते आणि मृत्यूनंतर त्याला नॉमिनीला किंवा बेनिफिशरीच्या मुद्दल रक्कम मिळते। यात खरेदी किंमत म्हणजेच मुदत संपल्यानंतर मिळणारी रक्कम, ज्यात निश्चित केलेल्या रकमेव्यतिरिक्त बोनस किंवा अन्य वाढीव रक्कम असेल तर ती पण मिळते। या पर्यायात प्रमाणापेक्षा अधिक आवक मिळते, जी 4 ते 7% असते। तिसरा प्रकार आहे ठराविक वर्षापर्यंतची गॅरंटेड ॲन्युटी। यात गुंतवणूकदाराला ठराविक वर्षापर्यंत प्लॅनमध्ये दर्शवल्याप्रमाणे उदाहरणार्थ 10 वर्ष किंवा 20 वर्ष पेन्शनची रक्कम
मिळत राहते। या दरम्यान व्यक्ती जिवंत असो नसो ही रक्कम मिळते। या पर्यायाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की जर व्यक्ती निश्चित केलेल्या ठराविक कालावधीपर्यंत जीवित असेल तर तो कालावधी पूर्ण झाल्यावर पण त्याला या पेन्शनची रक्कम त्याच्या बाकीच्या जीवनकाळापर्यंत मिळते। ही गॅरंटेड रिटर्न असल्यामुळे त्यात स्वाभाविकपणे कमी प्रमाणात पेन्शन हेच मिळते, जी 4 ते 9% असते। हा फरक इथे लक्षात घेणं गरजेचं राहील। चौथा प्रकार आहे संयुक्त ॲन्युटी। याच्या अंतर्गत गुंतवणूकदार जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत त्याला पेन्शन मिळते। मृत्यूनंतर त्याच्या पती किंवा पत्नीला पेन्शनची रक्कम आजीवन काळापर्यंत मिळत असते। या पर्यायांमध्ये मिळणारे पेन्शन हे प्रमाणापेक्षा कमी असते, जे 4 ते 7% असू शकते। यात पण 2 पर्याय आहेत, जे म्हणजे खरेदी किमतीविना मिळणारे आणि खरेदी किमती सोबत मिळणारे। संपूर्णपणे पाहता पेन्शन प्लॅन हे व्यक्तीच्या त्याच्या निवृत्ती काळातील गरजांसाठीची तयारी करण्यासाठी मदत रूपात ठरते। दीर्घ कालावधीसाठी एक चांगले भांडवल उभे करण्यासाठी पण सुद्धा ते उपयोगी ठरते। एवढेच नाही तर जीवनादरम्यान एक आवक पण उभी करते। यासाठीच प्रत्येक व्यक्तीने निवृत्ती काळासाठी अगोदरपासूनच नियोजन करून ठेवले पाहिजे आणि पेन्शन प्लॅनचा अवलंब हा केला पाहिजे। अनेक उदाहरणांद्वारे लोक इमिजिएट प्लॅनचा अवलंब करताना दिसून येतात। असे लोक डिफर्ड प्लॅन घेण्याऐवजी त्यांच्या सुरुवातीच्या काळात म्युच्युअल फंड, शेअर बाजार, PPF, इंडेक्स फंड, रिअल इस्टेट, FD, NSC इत्यादीमध्ये गुंतवणूक करतात। असे करून ते त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये कोठे गुंतवणूक केल्याने किती आवक मिळेल याचे अनुमान लावत असतात। पण डिफर्ड ॲन्युटी प्लॅनमध्ये ते शक्य नाही, कारण की त्यात तुम्हाला किती आवक मिळेल ते अगोदरच माहीत होऊ शकत नाही, कारण की त्यात मिळकतीचा दर किती आहे हे माहीत नसते। याशिवाय गुंतवणूकदार इक्विटीमध्ये किंवा इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये ही गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकतात, जे तुम्हाला पेन्शन प्लॅनमध्ये मिळणे शक्य नाही। काही मुद्दे अजून लक्षात ठेवण्यासारखे असे की तुम्ही इमिजिएट ॲन्युटी प्लॅनची निवड करा किंवा डिफर्ड ॲन्युटी प्लॅनची निवड करा, याचा निर्णय तुम्हाला स्वतःला करायचा आहे। त्याचा आधार तुमची व्यक्तिगत पसंत आणि गुंतवणुकीवर सतत नजर ठेवण्यासाठी तुम्ही किती वेळ देऊ शकता या गोष्टींच्या आधारे त्याचा निर्णय तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकता। मित्रांनो, आता आपण ॲन्युटी प्लॅन आणि निवृत्ती पेन्शन योजनांच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य कसे मिळू शकतो हे समजून घेतलं। डिफर्ड ॲन्युटी आणि इमिजिएट ॲन्युटी या 2 प्रकारांमधून आपण आपल्या गरजेनुसार योजना निवडू शकतो। या योजनांमध्ये नियमित पैसे भरून आपण म्हातारपणासाठी ठोस आर्थिक सुरक्षितता निर्माण करू शकतो। असेच विविध पैसे भरण्याचे पर्याय आपल्याला लवचिकता देतात, ज्यामुळे आपली आर्थिक तयारी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने होऊ शकते। निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा विचार करताना आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी आजपासूनच योग्य गुंतवणूक करणे आवश्यक आहे। त्यामुळे आपल्या भविष्यातील आनंद आणि आत्मनिर्भरतेसाठी ॲन्युटी सारख्या योजनांचा आधार तुम्ही घेऊ शकता। या सोनेरी भविष्याच्या दिशेने पाऊल टाका, आर्थिक निर्णयात सुजाणपणा दाखवा आणि आपल्या म्हातारपणाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि आनंदी बनवा, कारण आर्थिक साक्षरता हीच आपल्या स्वावलंबी आयुष्याची खरी सोनेरी काठी आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना जरूरच शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आणि पुढील विषय आपल्याला कोणता पाहिजे ते सुद्धा तुम्ही कळू शकता। आणि मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।